महाराष्ट्रात बीबी नावाची 2 गावे आहेत व दोन्ही गावात आपणाला 2 किल्ले पाहायला भेटतात। एक गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये व दुसरे आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये। बुलढाणा जिल्हा व सिंदखेड राजा तालुका या ठिकाणी असणारा भुईकोट किल्ला आज आपण पाहिला जात आहे। महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही ज्या किल्ल्यांच्या जागा आहेत त्या खाजगी मालकीच्या आहेत। सातारा येथील किल्ल्याला तटबंदी ही पूर्ण बाजूने आहे। भुईकोट किल्ला आहे हा पूर्ण बाजूने तटबंदीयुक्त आहे, परंतु हा अर्धवट आपल्याला पाहायला भेटतो। बीबी गावातील मुलं आपल्यासोबत आहे। ह्या बुरुजामधनं आपण या बीबीच्या भुईकोट किल्ला गडी मध्ये प्रवेश करतो। इथून एंट्री असावी। नाही ना हाँ हाँ हा बुरुज आहे मुख्य बुरुज। तुझं नाव काय बाळा? माझे नाव दर्श कल्पेश तापडिया। शाळेत कक्षा 7th मध्ये शिकतो। 7th मध्ये। तुझं नाव काय? माझं नाव तन्मय विशाल दिनोदे। शाळेत कक्षा 6A मध्ये शिकतो। 6A। तुझं नाव रे? शंतनु विशाल दिनोदे ओप्पा। कोणत्या क्लास मध्ये? KG2। KG2। तू? माय नेम इज प्रज्वल निलेश बांगलिया क्लास 5th A। तू? माय नेम इज अनिकेत दिलीप खडसे क्लास 5B। अच्छा अच्छा। आणि तुम्ही या गडी बोलता का किल्ला बोलता? याला गडी बोलता। बरं बरं बरं। तुम्ही नेहमी येता ना इथं? कसं काय वाटतं तुम्हाला इथं आल्यावर? ओके ओके चला पाहू आपण आता। हां वरती ना? बरं बरं बरं। आणि ह्याला बुरुज किती आहेत असे? बुरुज किती आहेत असे? 7 म्हणजे तिथं एक येतो, हा एक या बाजूला आणि त्या बाजूला एक आहे ना? 4 बाजूला 4 बुरुज आहेत। ओके 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 चला। छोटेखानी गडी आहे भुईकोट किल्ला। मराठेशाहीच्या उत्तर काळात बऱ्याच सरदारांनी व काही व्यापार करणाऱ्यांनी त्यांच्या प्रदेशात भुईकोट वजा गाड्या बांधल्या। यातील बरेच भुईकोट गडी हे खाजगी स्वरूपाचे असून त्यांचा उपयोग महसूल जमा करणे व संरक्षण यासाठी होत होता। असाच हा बीबी गावातील भुईकोट किल्ला आहे। बीबी गावाच्या भुईकोट किल्ल्याच्या पाठीमागील भिंतीवरून आपण जात आहे। या बाजूला 3 बुरुज आपल्याला पाहायला भेटतात। गावात आल्यानंतर आपण जो आपल्याला बुरुज दिसतो त्या बुरुजावर आपण आता आलो आहे। हा बुरुज दिसतो आपल्याला खालून, खूप मोठानी बलदंड बुरुज आहे हे बीबी गाव। आणि हा बुरुज कधीपासून खेळतो? रांजण 2 प्राचीन इथून सिंदखेडला गेलेला रस्ता। पण तो बुजायला आलेला आहे। हां हां 2 रूम आहेत इथं। किल्ल्यामध्ये 2 भुयार आहेत व स्थानिक लोकांचे असे म्हणणे आहे की ही जे भुयार आहेत ही सिंदखेड राजा या किल्ल्यावर निघतात। दुसऱ्या भुयाराचं थोडंसं तोंड दिसत आहे। ही जी भुयार आहे ती सिंदखेड राजाला निघतात। बरं बरं बरं। हे आपले बालमित्र सर्व बीबी गावातील।
या किल्ल्याचे बांधकाम आपणाला अर्धवट पाहायला भेटते. सरदार मल्हारराव आटोळे यांच्या या किल्ल्यामध्ये सध्या आटोळे यांचे वंशज राहतात हे पाहू शकतो. आणि असा हा परिसर व 2 रांजण पाहिले आपण. आता किल्ला आतून पाहिला व आता चारी बाजूने बाहेरून पाहू. वर आपल्याला अशी इथं पक्ष्यांची चित्र काढलेली पाहायला भेटत आहेत या ठिकाणी. हा ये चिमणी येते अतिशय भक्कम असा बुरुज आहे. हत्ती बीबी गाव हे बुलढाणा जिल्ह्यातील आहे व याला येण्यासाठी आपल्याला जालना शहरापासून 60 किलोमीटर तर सिंदखेड राजा या तालुक्याच्या ठिकाणाहून 28 किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या मध्यभागी असलेल्या या किल्ल्याला चारी कोपऱ्यात 4 भक्कम असे बुरुज आहेत. पण काळाच्या ओघामध्ये ज्या ठिकाणावरून आपण वर चढतो त्या ठिकाणाची पडझड झाली आहे. परंतु पाठीमागच्या बाजूचे हे जर बुरुज पाहिले अतिशय भक्कम आणि मजबूत आजसुद्धा आपणाला पाहायला भेटतात. तर या ठिकाणी आल्यानंतर या किल्ल्याला भेट देताना आपण समोर पाहू शकतो वेगवेगळ्या पक्ष्यांचे असे चित्र या ठिकाणी काढलेले आहेत. पाठीमागच्या बाजूला आहे व हे पाहू शकतो एका पाठीमाग 1-3 बुरुज आहेत. तर जरूर आणि जरूर हे करावे आपणाला. साधारण या किल्ल्याचा परिसर जो आहे तो अर्धा एकर आहे व आतील पाण्यासाठी भाग आपणाला साधारण अर्धा तासाची वेळ पुरेसे होऊन जाते. जास्त अवशेष आपणाला बोलताल तर या पाठीमागच्या बाजूलाच आहेत व्यवस्थित बघण्यासाठी. चौतारावरच्या ह्या बुरुजाच्या वरच्या बाजूस आपणाला चौतारा पाहायला भेटतो. त्या इसवी सन 1396 साली मल्हारराव आटोळे यांच्याकडे बीबी गावासह तांबोळा, धायपळ, अंजनी, सुरा, सरंबा, दिग्रस अशी ग्वाल्हेर घराण्यांची 7 गावांची जहागिरी होती. मल्हारराव आटोळ्यांचा बीबी, फलटण, ग्वाल्हेर असा सोने चांदी मोती यांचा व्यापार होता. बीबीची गडी आपण किंवा बीबीचा भुईकोट किल्ला आपण पाहिला आहे. तालुका लोणार आणि जिल्हा बुलढाणा या ठिकाणचा हा भुईकोट किल्ला गडी आहे. अतिशय सुंदर आहे. परंतु थोडेसे हे जे पाठीमागचे बुरुज आहेत अतिशय सुंदर आणि बघण्यासाठी आहेत. आपणाला या ठिकाणी आल्यानंतर नळदुर्ग किल्ल्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. व पुढच्या बाजूचे जे फ्रंट बाजूचे आहे ते जे बुरुज येते म्हणजे आता पडझड झाली आहे. परंतु पाठीमागच्या बाजूचे जे बुरुज आहेत अतिशय सुंदर आणि व ही जी आपली सवंगडी आहे त्या सवंगडीने आपल्याला या किल्ल्याची पूर्ण अशी माहिती दिली किंवा आपल्याला पूर्ण किल्ला दाखवला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 10 किल्ले पाहायला भेटतात. एक गिरिदुर्ग आहे. बाकीचे 9 भुईकोट आहेत ज्याच्यामध्ये बीबीचा समावेश होतो. अतिशय सुंदर आणि देखणा हा भुईकोट किल्ला आहे. आपण या किल्ल्याला आल्यानंतर अवश्य भेट द्यावी हीच एक विनंती आहे. व आपण आता बीबीचा किल्ला पाहून आता आलो आहे साखरखेर्डा या गावातील भुईकोट किल्ला जो बीबी गावापासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. तो सुद्धा अतिशय भक्कम आणि मजबूत किल्ला आहे. त्याची आपण सफर करणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.